जय महाराष्ट्र शिवसेना युबीटीच्या वतीने सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचे स्वागत। गेल्या महिनाभरापासून पुण्यातल्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेचा एकूण विचार करता आणि फक्त पुणेच नाही तर पुण्यासोबतच चाकण असेल, अकोला असेल, अमरावती, परतवाडा असेल, या सगळ्याच ठिकाणी ज्या पद्धतीने महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे हे सगळं गंभीर आहे, चिंताजनक आहे। एकीकडे चिमुरड्या मुलींवरचे अत्याचार, त्याचं प्रमाण आणि त्या घटना वरचेवर घडत आहेत आणि दुसरीकडे पीडितांना दिलासा देण्याच्या ऐवजी पीडितांवरच ज्या पद्धतीने लाठी हल्ला करणे, त्यांना हुसकावून लावणे, न्याय मागण्यासाठी जे लोक समोर येत आहेत त्यांनाच दाबदडप करणे हे जास्त गंभीर आहे। या निमित्ताने एकूण बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। ज्या वर्किंग वुमन आहेत किंवा जे वर्किंग पॅरेंट आहेत ते आपली मुलं पाळणाघरामध्ये ठेवू शकतात, मात्र जे घरेलू कामगार आहेत, वेठबिगारी मजुरी करणारे, मोलमजुरी करून खाणारे लोक आहेत, ज्यांना कदाचित आपली मुलं पाळणाघरात ठेवणे शक्य नाही आणि ज्यांची मुलं गल्ली किंवा घराशेजारी असणाऱ्या छोट्याशा मैदानांमध्ये कुठे कुठे खेळत आहेत, आता त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। परवा दिवशी महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये जो निर्णय झाला त्या कॅबिनेटमध्ये त्यांनी सांगितलं की पेरोलवरती अशा लोकांना सोडलं जाऊ नये। माझा प्रश्न त्याच्या आधीचा आहे, तुम्ही त्यांना पॅरोलवर सोडायचं का नाही ते नंतर बघूया, पण मुळात अशा घटनेतला जो आरोपी आहे त्याला अटकपूर्व जामीन होतोच कसा? कारण परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या सोनपेठमध्ये 6 वर्ष बालिकेवर शाळेतल्या शिक्षकानेच अत्याचार केले आणि या शिक्षकाला अटकपूर्व जामीन हा सोनपेठच्या पीआयने दिला। मी पुन्हा एकदा ते नमूद करते की परभणी जिल्हा पाथरी तालुका सोनपेठ मधल्या 6 वर्षाच्या बालिकेवर शिक्षकाने अत्याचार केला आणि शिक्षकाला अटकपूर्व जामीन झाला। ही गोष्ट का घडते याचा सरकारने विचार केला पाहिजे। शक्ती कायदा तुम्हाला का मजबूत करायचा नाही आणि अंमलबजावणीत आणायचा नाही? जे देवेंद्रजी आम्हाला वारंवार सांगतात याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर राजकारण करू नका,